येते आणि आपल्या मायमाऊल्या आई बहीण इडापिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे म्हणून बळीराजाला साकडं घालते. कारण आपण बरेच जण शेतकऱ्यांची मुलं आहे. ते महासम्राट बळीराजा. या देशात कृषीतंत्राची निर्मिती जिने केली ती आद्यराणी निरुती. त्यानंतर या जगाला शांतीचा आणि देशाला क्रांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध. या महाराष्ट्राच्या मातीत एक आई जिने आपल्या दातृत्वाने, मातृत्वाने, कर्तृत्वानं एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले, त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या राष्ट्राचा प्रेरणा स्रोत असणाऱ्या त्या आई बनल्या. त्यांनी एक नाही तर तब्बल 2 छत्रपती, त्यामध्ये एक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी रयतेचं, गोरगरिबांचं, तुमचं आमचं राज्य निर्माण करण्यासाठी क्षणोक्षणी आपल्या छातीवर दगाफटका झेलला, ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी एका हातात तलवार आणि एका हातात लेखणी घेऊन दुहेरी युद्ध चालवलं, ते म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. आरक्षणाची मोहीम महाराष्ट्रात जोरदार चालू आहे. आरक्षणासाठी अनेक सभा होत आहेत आणि आरक्षणाचा मुद्दा अगदी 40 वर्षापासून गाजत आहेत. तेच आरक्षण छत्रपती शाहू महाराज यांनी 1902 आरक्षणाचा वटहुकूम जाहीर केला. त्यांची पहिली शिवजयंती रायगडावर जाऊन साजरी केली आणि 1000 शब्दांचा पोवाडा छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिला. त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ या महाराष्ट्रात रोवली, ते महात्मा ज्योतिबा फुले. डॉक्टर बाबासाहेब स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री. ओबीसी आरक्षणासाठी त्यांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला होता केलं आणि जय भवानी जय शिवाजी हा नारा या महाराष्ट्रातील जनतेला दिला, ते म्हणजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. या महाराष्ट्रात, देशात ज्यावेळेस महिला अंधश्रद्धा, अज्ञान आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडलेल्या समाजात क्रांतीची लाट होऊन आल्या, त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी उभी राहण्यास लायक बनलेले आहेत, ज्यांच्यामुळे पहिली समाजसेविका मुक्ता साळवे घडली, ज्यांच्यामुळे पहिली मुस्लिम मुख्याध्यापिका फातिमा बीबी शेख घडल्या, ज्यांच्यामुळे पहिली महिला पत्रकार ताराबाई शिंदे घडल्या आणि ज्यांच्यामुळे माझ्या बहिणी आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आणि इतर सर्व महानायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आज आपण लोकशाहीमध्ये आहोत आणि लोकशाही म्हणजे काय तर अब्राहम लिंकनची एक व्याख्या आहे, लोकांनी लोकांच्या करिता लोकांकरवी चालू केलेले राज्य म्हणजे लोकशाही. आज आपण लोकशाहीमध्ये आहोत. हौसा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांची मुलगी या लोकशाहीत इथल्या सरकारला, इथल्या खुर्चीवर बसणाऱ्या नेत्यांना बघून म्हटली होती. आता काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं होतं. त्या हौसा पाटील म्हणतात की गोरं घालवलं आणि काळं आणलं, गोरं घालवलं आणि काळं आणलं, आमचंच चुकलं, खरं तर खुर्च्याच पाहिजे होत्या आम्ही जाळायला, तेव्हा खरंच स्वराज्य काय असतं हे असतं यांना कळलं. म्हणजे बघा, सगळ्यांनीच खंत व्यक्त केलेली आहे. आज लोकशाहीमध्ये आपण आहोत. लोकशाही म्हणजे लोक ज्यावेळेस राजेशाहीला कंटाळले होते त्यावेळेस लोकशाहीला स्वीकारलं होतं, पण आज लोकशाहीमध्ये आम्ही राजांचा जय जयकार करतोय आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा त्यांची नीती कशी या लोकशाहीमध्ये अवलंबता येईल हा आम्ही विचार करतोय. का करतोय? छत्रपतींना आज आम्ही का जय जयकार करतोय लोकशाहीमध्ये असताना सुद्धा? काय कारण आहे त्याच्या मागे? त्यांची महती जर सांगायचं झालं तर प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की एकटं शिवाजी हे नाव जरी घेतलं तरी 33 कोटी देवांची फलटण पेन्शनीत निघून बाद होते, एवढी एक ताकद शिवाजी या एका नावामध्ये आहे. इतकी मोठी ताकद त्या नावामध्ये आहे. कोण म्हणतं? प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेबांना ज्यावेळेस विचारलं की तुम्ही संविधान जे लिहिलेलं आहे ते कोणत्या देशाकडनं घेतलेलं आहे, त्याची प्रेरणा तुम्हाला कोणत्या देशाकडनं मिळालेली आहे, त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये बुद्धांची न्याय आणि नीती आहे आणि शिवरायांचं लोकाभिमुख राज्य आहे, शिवरायांचं लोककल्याणकारी राज्य असताना आम्हाला संविधानाची प्रेरणा इतर देशांकडनं घेण्याची गरज पडत नाही. इतकं मोठं, एवढी मोठी ताकद या छत्रपती नावामध्ये आहे. मग आम्ही खरंच कमी पडतोय का? द ग्रेटेस्ट 17 किंग तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर 17 राजांची यादी येते. त्याच्यामध्ये लुई द ग्रेटेस्ट आहे, लुई द प्रिटर आहे आणि अनेक असे राजा आहेत, चार्ल्स लुई आहे आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा 17 महान राजांमध्ये उल्लेख आहे. तर तुम्ही या 17 राजांचा अभ्यास गुगलवर सर्च करा, पुस्तकांमध्ये सर्च करा, तर तुम्हाला असं आढळेल की बापरे हे तर नखभर पण नाहीये, पण हे लोक किती मोठं आभाळभर सांगताय, हातभर सांगताय.
आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जर पाहिला अगदी त्यांच्या बालपणाच्याही आधीपासून, तर हा इतिहास आभाळभर आहे, पण आपण नखभर सुद्धा सांगायला कमी पडतोय. आणि ज्यांनी आम्हाला इतिहास सांगितला तर त्यांनी जेवढा जेवढा पाहिजे आपल्या आपल्या हिताचा, प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार तो इतिहास सांगण्यात आला. म्हणून आपण काय केलंय, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांच्या नावाचा उल्लेख एक तर दंगलीच्या वेळी होतो, एक तर निवडणुकांच्या वेळी होतो, आणि आपलं नशीब श्रेष्ठ की आता कमीत कमी शिवजयंतीच्या वेळी होतं. दंगलमुक्त महाराष्ट्र झालेला आहे, कारण शिवरायांचे विचार आज घराघरांमध्ये आणि तुमच्यासारख्या तरुणांच्या मस्तकांमध्ये आज रुजलेले आहेत. आज आम्हाला सांगायची गरज पडत नाही की छत्रपती शिवाजी महाराज काय आहे. बघा, छत्रपती शिवरायांचा जर खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल आणि त्यांचं महत्व किती आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला छत्रपतींनी नेमकं काय केलं हे आपण बघितलेलं आहे. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, आग्र्याहून सुटका केली, सगळा इतिहास आपल्याला अगदी हुबेहूब माहिती आहे. पण त्यातून नेमकं आमच्यासाठी काय केलं हे मात्र आम्हाला कळलेलं नाही. मग आमच्यासाठी नेमकं छत्रपतींनी काय केलं हे जाणून घेण्यासाठी आम्हाला छत्रपतींच्या यादी पूर्व इतिहासात जावं लागेल. कारण छत्रपतींनी जे राज्य मोडीत काढलं, जी गुलामी मोडीत काढली, ती गुलामी कोणती होती? तर मी तुम्हाला प्रबोधनकार ठाकरे यांचं एक पुस्तक आहे दगलबाज शिवाजी, त्या दगलबाज शिवाजी मध्ये त्यांनी काही संदर्भ घेतलेले आहे. ते संदर्भ या ठिकाणी मी तुम्हाला तसेच्या तसे सांगते, काही शब्दात बदल न करता. बघा, ते म्हणतात की या ठिकाणी मोगलांनी आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांच्या कोणत्याही तुम्ही कारकीर्द बघितली तर छत्रपती शिवरायांच्या बखरीमध्ये छत्रपतींचा लढा हा मुसलमानांविरोधात होता किंवा मुस्लिम विरोधी होता, इस्लाम विरोधी होता, असा उल्लेख कुठेही आढळणार नाही. तर तो मोगल विरोधी एवढाच उल्लेख आपल्याला आढळतो. आता मोगल विरोधी म्हणजे बघा, मोगलांनी सत्तामदाच्या नादामध्ये, प्रबोधनकार ठाकरेंचं मी भाषण सांगते, मोगलांनी सत्तामदाच्या नादामध्ये केलेले अत्याचार तिखट मीठ लावून आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आले. परंतु मोगलांबरोबरच इतर 5 शाया, इतर 4 शाया, डच, इंग्रज, फ्रेंच आणि पोर्तुगीज यांनी सुद्धा इथल्या समाजावर किती अत्याचार केले होते ते मात्र अजून आमच्यापर्यंत पोहोचवले नाही. मग आम्हाला काय वाटलं फक्त मोगलच आपले दुश्मन आहे. पण छत्रपती शिवरायांची जी लढाई होती ती फक्त मोगलांविरोधात होती का? तर नाही. मोगलांच्या यादी 12व्या शतकामध्ये जयचंद नावाचा जो राजा होता तो ज्यावेळेस गद्दार होतो मोहम्मद गौरीला, आणि मोहम्मद गौरी ज्यावेळेस भारतामध्ये येतो, पहिलं परकी आक्रमण होतं मोगलांचं मोहम्मद गौरीच्या रूपाने, तर तो भारतात येतो. तर त्यावेळेस 12व्या शतकातील राजा रामदेव राय, तुम्ही नाव वाचलं असेल इतिहासामध्ये आधी, तर 12व्या शतकातील राजा रामदेव रायाचं मस्तक छाटलं आणि ते विजापूरच्या गटाराच्या तोंडाशी बांधलं आणि त्याच्यावरनं मलमूत्रादी विष्ठा वाहू दिली. पुढे कोणत्याही मराठी राजाने किंवा कोणत्याही मराठी माणसाने मोगलांच्या विरुद्ध जाण्याची धमक दाखवू नये. इतकी घोर विटंबना करण्यात आली, ती मात्र आम्हाला सांगण्यात आली नाही. त्याच्यानंतर पोर्तुगीज आले, वास्को द गामा, द ग्रेट वास्को द गामा, इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचतो. हा वास्को द गामा ज्यावेळेस भारतात आला त्याच्या दुसऱ्या फेरीमध्ये झामोरियन, केरळियन राजा जो होता झामोरियन, त्यानं त्याच्या स्वागतासाठी काही ब्राह्मण वकील पाठवले होते. तर त्या वकिलांचे कान कापून तिथे कुत्र्याचे कान शिवून वापस पाठवून दिलं. कोणी? वास्को द गामाने. दुसऱ्यांदा त्याने पुन्हा पोर्तुगीजी धाका दाखवण्यासाठी किंवा पोर्तुगीजी खाक्या दाखवण्यासाठी कालिकत बंदरावर त्यांनी तोफांचा मारा केला आणि कित्येक जीव गेले, 800 नावाड्यांचे हातपाय तोडले. आणि त्या ठिकाणी सुद्धा जे भेट म्हणून दिलेले वकील होते त्यांचे सुद्धा काननाक कापले आणि त्या ठिकाणी थालीत भरून ते वापस पाठवले झामोरियनकडे आणि सांगितले की याची भाजी करून खा, आम्हाला नकोय तुमचे वकील. इतकी घोर विटंबना. आईकडनं लहान लेकरात घेऊन ते जात्यात दळण्याचं पातक केलंय. आई देखत मुलीवर आणि मुली देखत आईवर अत्याचार करण्यात आले, हे मात्र आम्हाला सांगितलं नाही. अल्फान्सो अल्बुकर हा पोर्तुगीज ज्यावेळेस भारतामध्ये गोव्यामध्ये आला होता, फक्त हिंदूंवरच अत्याचार झाले तर नाही, गोव्यांमध्ये जे मुस्लिम होते स्थानिक मुसलमान, तर त्या ठिकाणी ज्यावेळेस अल्फान्सो अल्बुकर भारतात आला, गोव्यामध्ये आला, तर त्यावेळेस इथलाच जो काही एक हिंदू राजा होता तिमय्या गरसप्पा नावाचा, तो गद्दार झाला आणि त्याने काय केलं तर त्याने इथे येऊन त्या मुस्लिम महिलांना, बालकांना आणि तिथल्या कित्येक रहिवाशांच्या कत्तली केल्या आणि त्या विधवा झालेल्या महिलांचे पुनर्विवाह केले बळजबरीने. म्हणजे हा अन्याय आणि अत्याचार होत असताना इथले स्थानिक राजे काय करत होते तर काय करत होते? रोटी बेटी व्यवहार करून आपलं राज्य सुरक्षित करत होते. इथले वकील काय करत होते तर मोगलांच्या मोहरा घेऊन शुद्ध करून वापरत होते. मग या गोरगरीब जनतेसाठी वाली कोण होता? कोण धावून येणार होता? तर त्यावेळेस पहिली हिंमत जर केली
असेल तर ती शहाजीराजे आणि जिजाऊ यांनी केली आणि स्वराज्याची संकल्पना केली. कारण बघा, काही आदिलशाहीकडनं लढत होते, काही निजामशाहीकडनं लढत होते, पण लढत कोण होते? काही मराठे आदिलशाहीकडनं लढत होते, काही मराठे निजामशाहीकडनं लढत होते. मराठे मराठ्यांच्या विरोधात लढत होते आणि मारले जात होते मराठे आणि जिंकत होते मोगल. पण हेच जर मराठे एकत्र आले आणि एकत्रित येऊन जर ते मोगलांविरोधात लढले तर मात्र मोगलांना देश सोडून पळावं लागेल. हा विचार ज्यावेळेस जिजाऊ आणि शहाजीराजे करतात, स्वराज्य संकल्पना ते करतात, तर त्यावेळेस अनेक मराठे सरदार एकत्र येतात. त्यामध्ये जाधव घराणे, भोसले घराणे एकत्र येतात आणि पर्यायाने ज्यावेळेस याची खबर निजामाला लागते त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल, जिजाऊंचं माहेर संपण्यात येतं. निजामाच्या दरबारामध्ये जिजाऊंच्या घरचे 40 लोक त्या ठिकाणी एका दिवसात संपवण्यात येतात. भर सभेमध्ये त्यांचा खून होतो. बघा, मुलीसाठी बाप काय असतो हे वेगळं सांगायला नको. आपला बाप संपलाय, बापाचा खून झालाय, बापाची कत्तल झाली आहे, त्याच्यासोबत 40 जण, म्हणजे माझं माहेर पूर्णतः संपलंय, या विचाराने जिजाऊने ढासळून जायला पाहिजे होतं, रडायला पाहिजे होतं, आक्रोश करायला पाहिजे होता. पण जिजाऊ रडणाऱ्या नव्हत्या, त्या लढणाऱ्या होत्या. त्यावेळेस बाळशिवबा जिजाऊंच्या पोटात होते. या ठिकाणी जिजाऊंनी काय केलं तर शाहीर अमर शेख एक पोवाडा आहे, मुस्लिम शाहीर आहे बघा, शाहीर अमर शेख, त्यांनी पोवाडा लिहिलाय की जिजाऊंचे आणि शहाजीचे संस्कार कसे होते, शिवाजी महाराज कसे होते, अगदी थोडक्यात. तर ते म्हणतात, पेरावतेच उगवत जगाची रीत नव नाही त्यात. शहाजीनं पराक्रम पेरला, सर्जा शिवबा अवतरला. शहाजीनं पराक्रम पेरला, सर्जा शिवबा अवतरला. मराठ्यांनो करा जय जयकार, मराठ्यांनो करा जय जयकार, थोर त्या आईचे उपकार आपल्यानं नाही पिटणार. इतकं ग्रेटेस्ट छत्रपती बाळ शिवबा जिजाऊने घडवले. बघा, आता आपल्याला जिजाऊचे संस्कार सांगण्यात येतात, तर जिजाऊने संस्कार केले म्हणजे नेमकं काय केलं असेल बरं? इतिहासामध्ये सांगण्यात आलं की जिजाऊने राम आणि कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, निश्चितच सांगितल्या असणारच, कारण आपल्यासाठी त्याही खूप महत्वाच्या प्रेरणा आहे. मग जिजाऊने कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या म्हणजे काय सांगितलं असेल बरं? तर बघा, जिजाऊने काय सांगितलं असेल म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं की माझ्या गवळणी मी ऐकत आले लहानपणापासून, कारण मी वारकरी घराण्यात जन्माला आले, त्यामुळे गवळणी कानावर सतत पडत आल्या आणि त्या गवळणीतून जो सारांश येतो, तर कृष्णाच्या गोष्टी सांगायच्या म्हणजे काय सांगणार? काही नाही, गवळणी गेल्यात नदी तीरावर आंघोळी करण्यासाठी, बाबारे त्यांचे कपडे चोरून आण आणि त्यांची फजिती बघ, असं सांगितलं असेल का? त्या गवळणी पाणी घेऊन चाललाय, आता फक्त तू टपून राहा आणि मटका दिसला कीच फोड आणि त्रास दे त्यांना, भिजू दे अंग भिजलं तर पाण्याने, असं सांगितलं असेल का? मग काय सांगितलं असेल? दही चोरून खा रात्रीचं, असं सांगितलं असेल का? बघा, आजपर्यंत आम्हाला तर असेच कृष्ण सांगण्यात आले आणि म्हणून झालं कसं की आमच्या पिढीला वाटतं, अरे वो करे तो रास लीला और मैं करू तो कॅरेक्टर ढीला. म्हणून मग आमचे गोविंदा, आमचे कान्हा थोडंसं 12वीच्या थोडं पुढे गेलं की मग आमची राधा 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 करत शोधायला लागतात. का तर कृष्णाने केलंय, मग मी का करू नको? आणि आमची राधा ही चोरट्या नजरेनं गोविंदाला शोधायला लागते का? तर आम्हाला तेच कृष्ण सांगितले. पण जिजाऊने कोणते कान्हा सांगितले असतील, कोणते कृष्ण सांगितले असतील? तर जो कृष्ण गवळणींचा पदर धरतो. पदर धरतो म्हणजे काय मला सांगा? एखाद्या यात्रेत लहान मूल आईसोबत चाललंय, ते काय करतं? आईचा पदर पकडतं का? तर आईचा पदर ही सगळ्यात सुरक्षित जागा आहे, सगळ्यात सुरक्षित जागा आहे आणि आईचा पदर हे लहान लेकराला म्हणजे आईची म्हणजे आपली आई सोबत आहे ही भावना देणार आहे. मग जेव्हा बाळकृष्ण लहान होते तर त्यावेळेस ते गवळणींचा पदर धरत होते. याचा अर्थ प्रत्येक गवळणीकडे बघण्याची दृष्टी त्यांची आईचा दृष्टिकोन होतो आणि तोच दृष्टिकोन छत्रपती शिवरायांनी आयुष्यभर समोर ठेवला. पराची नारी रुक्माई समान हा तुकाराम महाराजांनी दिलेला संदेश आणि शिवाजी महाराजांनी स्त्री कोणत्याही जाती धर्म पंथाची असो तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आई समानच असला पाहिजे, ही शिकवण छत्रपती शिवराय आपल्याला आयुष्यभर देतात. जिजाऊने पुढे जाऊन रामाच्या गोष्टी सांगितल्या असेल. काय सांगितलं असेल रामाच्या गोष्टीमधून? तर जिजाऊने रामाच्या गोष्टीमधूनही सांगितलं असेल की एक भाऊ बघा, एक भाऊ वनवासाला जातो 14 वर्षाच्या, तर दुसरा भाऊ त्याच्या पादुका, चपला, वाहनं ते गादीवर ठेवून त्याची सेवा करतो, मात्र गादीवर बसत नाही. एक भाऊ वनवासाला निघतो, दुसरा भाऊ लगेच वनवासाला भावासोबत निघतो आणि तिसरा भाऊ गादीवर फक्त पादुका ठेवून
त्यांची पूजा करतो आणि राज्य सांभाळतो. किती सुंदर बंधुभाव. बरं सावत्र भाऊ सख्खे पण नाही, इकडे थोडासा बांध कोरला आपण की डायरेक्ट कोर्टात कचेऱ्यात भांडणं करणारे लोक जय श्रीराम म्हणतात. परवडतं का आपल्याला ते? आपल्याला राम राम सांगणारा जो हिंदू आहे तो आपला जवळचा आहे आणि तो हिंदू आपल्याला बंधुभाव सांगतो. इतकं सुंदर बंधुत्वाचं प्रतीक रामापेक्षा दुसरं कोणतंच उदाहरण तुम्हाला या जगाच्या इतिहासात इतकं सुंदर बंधुत्वाचं प्रतीक आहे. पण ते बंधुत्वाचं प्रतीक आपलं भाऊबंदकीमध्ये परिवर्तित झालेलं आहे. मग हा बंधुभाव शिवाजी महाराजांनी जपला का? निश्चितच जपला. बघा, आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी एक नाही तर तब्बल 5,000 जाती, 75,000 पोट जाती अशा 18 पगड मावळ्यांना एक संध केलं, एका शब्दात बांधलं. तो शब्द म्हणजे मावळा. या मावळ्यांचं संघटनाची ताकद ही आहे की फक्त 5 मराठे घेऊन, किती? फक्त 5 मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी तोरणा लढला होता. पहिला किल्ला तोरणा लढला होता. किती मावळे होते? फक्त 5 सवंगडी, 5 मावळे घेऊन शिवाजी महाराजांनी तोरणा लढला होता. तर त्यावेळेस तो औरंगजेब म्हणाला होता, यह कुछ कर सकते हैं मराठे. काय करू शकतात हे मराठे? फक्त 5 आहे, काय करणार आहे ते? पण त्या 5 मराठ्यांनी काय केलं? तोरणा किल्ला लढला. फक्त 5 होते, पण त्या 5च मराठ्यांनी त्या औरंगजेबाच्या छातडावर पाय देऊन तोरणा तर लढला, पण स्वराज्य मिळवलं. आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये एकच नारा दुमदुमला, छत्रपती शिवाजी महाराज की. 6 जून 1674 अभिषिक्त राजे झालेले छत्रपती हे पहिले राजे. शिवाजी महाराजांनी राज्य कुणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसून मिळवलेलं नाही किंवा ते जन्मानेही राजे नव्हते, परंतु ते ज्यावेळेस अनंतात विलीन झाले तर त्यावेळेस ते स्वतंत्र राज्य निर्माते म्हणून विलीन झाले. स्वतंत्र राज्य त्यांनी स्वतःच्या नावावर लिहिलं होतं. आणि शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवलं खरं, पण त्यामागे त्यांच्या मागे प्रेरणा होती किंवा त्यांच्या मागे जे संघटन कौशल्य होतं ते त्यांच्या मावळ्यांचं होतं. आता एकेका मावळ्याचं संघटन कौशल्य सांगायचं म्हटलं तर 1 तास लागतो. अगदी शॉर्टकट सांगते मी तुम्हाला. बघा, शिवाजी महाराज प्रति शिवाजी म्हणून ज्यांना म्हटलं जातं तर ते शिवाजी महाराजांचे तानाजीचं जर म्हटलं तर तानाजी पिक्चर पाहिला तुम्ही तर बघा, तानाजीची 350वी जयंती उमरठमध्ये साजरी केली. पहिल्यांदा एवढी मोठी जयंती साजरी झाली. मुख्यमंत्री तिथे जाऊन तानाजीचा पुतळ्याचं अनावरण झालं, पण त्याला किती वर्ष जाऊ द्यावे लागले? 350 वर्ष. ओम राऊत सारखा एक दिग्दर्शक यावा लागला, त्याला पिक्चर काढावा लागला आणि मग आपल्याला तानाजीचा इतिहास कळला. आणि ज्या तानाजीचं कार्य करतो तो इतक्या वर्ष ते फक्त झाकलेलंच होतं. बघा, जातीनं कोळी. पण ज्यावेळेस छत्रपती शिवराय कुठल्याही मोहिमेवर जायला तयार व्हायचे तर त्यावेळेस तानाजी म्हणायचा की राजा या बारीला म्या जातो, राजा तुम्ही नका जाऊ. राजा या बारीला म्या जातो, राजा तुम्ही नका जाऊ. राजा 1,00,000 तानाजी मेलं तर चालेल, पण लाखाचं पोशिंद जगलं पाहिजे. काय? 1,00,000 तानाजी मेले तरी चालेल, पण लाखाचं पोशिंद जगलं पाहिजे. इतकं प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवर होतं. बघा, पुरंदरचा वेढा पडला तर त्यावेळेस मुरारबाजी प्रभू जातीचे, परंतु त्यांनी 600 मावळ्यांसह महाराजांना सोडवण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्याच्यानंतर जीवा महाराज ज्यावेळेस पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते तर खंजीर छातीत खुपसला तरी सुद्धा मी शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेला आहे असं जीवा महाले न सांगणारे जीवा महाले हा नाभिक जातीचा होता. अफजल खानाच्या वधाच्या वेळी अफजल खानाचा कोथळा ज्यावेळेस बाहेर काढला तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीवर पडणारा वार हा छातीवर झेलणारा जीवा महाले हा सुद्धा नाभिक होता. म्हणजे बघा, जात धर्म पंथ याला थाराच नाही. महाराजांच्या केसाला धक्का लावायची कोणाची हिंमत होणार नाही म्हणणारा मदारी 73 मुसलमान होता. म्हणजे महाराजांनी या सगळ्या जातींना एक संध एका शब्दात बांधलं होतं, मावळा. तर हे सगळे मावळे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची एक अशी राजवट आहे की जिथे मरणासाठी चढाओढ आहे. का? तर या सगळ्यांना माहित होतं की महाराज हे स्वतःसाठी काही करत नाहीये. कारण महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं, हिंदूंचं राज्य निर्माण केलं का? नाही. मराठ्यांचं राज्य निर्माण केलं का? भोसल्यांचं राज्य निर्माण केलं का? कोणाचं राज्य निर्माण केलं? गोर गरीब रयतेचं तुमचं माझं स्वराज्य, माझं राज्य, स्वतःचं, प्रत्येकाला स्वतःचं वाटावं असं राज्य त्यांनी निर्माण केलं. आणि म्हणून हे मावळे तिथे गेलेले होते. काल तुम्ही तिथे बघितलं अंतरवाली सराटीला एवढा मोठा माप होता. 1,00,00,000+ लोक त्या ठिकाणी होते. का गेले होते हे लोक त्या ठिकाणी? पक्षाच्या कार्यक्रमाला जातात का? कुठला राजकीय व्यक्ती असतात तर?
तिथे सगळे का गेले तर सगळ्यांना माहित आहे की तो जो माणूस लढतोय अंतरवाली सराटीमध्ये तर तो आपल्या सगळ्यांसाठी लढतोय. कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन नाही किंवा कुठल्याही व्यक्तिमत्व किंवा कुठलंही नाव घेऊन तो लढत नाही, कुठल्या जाती धर्मासाठी लढत नाही, तर तो समाजासाठी लढतोय. आणि म्हणून एवढी प्रचंड गर्दी त्या ठिकाणी गेलेली होती. प्रत्येक जण स्वखर्चाने गेलं होतं. इकडे राजकीय कार्यक्रम भाड्याने लोक आणावे लागतात, तिथं स्वखर्चाने लोक गेले होते. हाल होणार होतं माहित होतं तरी सुद्धा. ही संघटनाची ताकद आहे. बघा संघटनेची ताकद काय असते, एकत्रित ज्यावेळेस आपण लढतो किंवा एकत्रित होऊन पुढे येतो, मग तो कुठलाही लढा असेल, अगदी कॉलेजच्या विरोधात असेल किंवा कुठल्या चुकीच्या पायंड्या विरोधात असेल, तर ज्यावेळेस संघटित होऊन आपण लढतो तर त्यावेळेस तो खरं तर यशस्वी होत असतो. बघा दात आहे आपले 32 दात एका लाईन मध्ये आहे, मोत्यासारखे चमकतात, छान दिसतात, आवडतात. दात पडला तर आपण काय करतो, फेकून देतो, काही कामाचा नाही तो. केस कितीही छान असले, सुंदर असले, लांब वेणी असली, अगदी रेशीम सारखे केस असले तरी ते वेणीत किंवा डोक्यावरच छान वाटतात. चुकून एखादा ताटात पडला तर काय होतं, किळस येते त्याची. माणसाचे तसंच आहे, जोपर्यंत ते संघटित आहे, समाजशील आहे, तोपर्यंत त्याची किंमत आहे. आणि ज्यावेळेस ते सेपरेट होतात किंवा संघटनेपासून माणसांपासून वेगळे व्हायला लागतात तर त्याची किंमत शून्य असते. मग संघटनेसाठी किंवा एकत्रित राहण्यासाठी आपल्याला समाजशील व्हावं लागेल आणि आपल्याला सगळ्यांचा विचार करून पुढे चालावं लागेल. बघा महाराजांचे हे मावळे, हे सैन्य, आता दसरा चालू आहे, दसऱ्याचा तिसरा दिवस आहे. तर बघा दसऱ्याला सीमोल्लंघन आपण ऐकलेलं आहे. आपण तोरण वगैरे बांधतो आणि सीमोल्लंघन करायला ओवाळतो वगैरे घरच्यांना. तर हा सीमोल्लंघन हा प्रकार सुद्धा इथून चालू झालेला आहे. बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे 4 महिने शेतकरी आणि 8 महिने लष्करी असायचे. 4 महिने शेतकरी आणि 8 महिने लष्करात काम करायचे. तर दसरा झाला, सीमोल्लंघन झालं म्हणजे हे सगळे मावळे सीमेवर म्हणजे मोहिमेवर जायला सज्ज व्हायचे. आता मावळे ज्यावेळेस मोहिमेवर निघायचे तर त्यांना 6 महिन्याचा ऍडव्हान्स पगार छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे. किती? 6 महिन्याचा ऍडव्हान्स पगार. का तर हे शेतकरी वर्ग सगळ्याच्या सगळा मोहिमेवर जायचा, घरी फक्त आबाल वृद्ध बायका पोरं असायचे. मग यांच्या पोटापाण्याचं काहीतरी व्हायला नको का, यांच्या पोटापाण्याचं व्यवस्थित सोय लावून आणि मगच महाराज मावळ्यांना मोहिमेवर घेऊन जायचे. आता उरलेल्या ज्या स्त्रिया असायच्या तर त्या काय करायच्या, तर तिथल्या महिला ज्या असतील त्या महिला त्या ठिकाणी दानपट्टे बनवणं किंवा तलवारीच्या मुठी बनवणं इथपासून तर अगदी संभाजी महाराजांच्या काळामध्ये तोफगोळे बनवण्याचं काम सुद्धा या महिलांनी केलं. आता या महिलांचा पगार जर आजच्या वेतनानुसार जर काढला तर 1,63,000 त्यावेळी होन मध्ये असायचं. स्वर्ण होन, एक स्वर्ण होन म्हणजे 3.5 रुपये, याप्रमाणे हिशोब करायचा आहे. आजचे 3.5 रुपये म्हणजे एक स्वर्ण मुद्रा. आणि त्यावेळी सोन्याचा भाव 14 ते 16 रुपये तोळा होता. त्यानुसार जर गेला आज तर या महिलांचा पगार किती होता, 1,63,000 एवढा पगार मासिक वेतन त्या महिलांना मिळत होतं. म्हणजे पहिला बचत गट सुद्धा महाराजांनी चालू केला, पहिला पगार सुद्धा महाराजांनी चालू केला. सरकारी नोकऱ्या त्या सुद्धा छत्रपतींच्या काळामध्ये चालू झालेल्या आहे. पहिले महसूल अधिकारी छत्रपतींनी नेमले. ज्यावेळेस शेतकरी वर्ग आधी जहागीरदारी होती, वतनदारी होती, तर ज्यावेळेस राजा राज्य करायचा त्यावेळेस त्याच्या हाताखाली जहागीरदार असायचा, जहागीरदाराच्या हाताखाली वतनदार असायचा, वतनदाराच्या हाताखाली बलुती, कुलकर्णी, सरदेशमुख, पाटील असे अनेक पद असायचे. मग हे सगळे बलुती, कुलकर्णी, पाटील, सरदेशमुख काय करायचे, सगळ्या शेतकऱ्यांकडनं सारा वसूल करायचे, टॅक्स कर सारा वसूल करायचे. हा सारा ते कोणाला द्यायचे, वतनदाराला द्यायचे. वतनदार तो सारा कोणाला द्यायचा, जहागीरदाराला द्यायचा. आणि जहागीरदार मग तो राजाला द्यायचा. पण याच्यात व्हायचं कसं, आता सारा गोळा करताना अमाऊंट फिक्स नसायची. म्हणून काय असायचं, हे सगळे काय करायचे, जितका सारा सांगितलेला आहे राजाने त्याच्या दुप्पट सारा वसूल करणार. अर्धी रक्कम वतनदाराला देणार, अर्धी आपण ठेवून घेणार. वतनदार काय करणार, जेवढी द्यायची तेवढी जहागीरदाराला देणार, बाकीची आपण ठेवून घेणार. जहागीरदार राजाला ठरलेली रक्कम देणार, बाकीची आपण ठेवून घेणार. ह्या सगळ्या याच्यामध्ये काय व्हायचं, पिळवणूक व्हायची मात्र शेतकऱ्यांची. गाथा सप्तशतीमध्ये राजेशाही काळामध्ये शेतकऱ्यांचे हाल किती होते, शेतकरी किती कर्जबाजारी होता याचे एक उदाहरण आहे. एक शेतकरी आपलं धोतर गहाण ठेवून बी बियाणं विकत घेतो. इतकी भयंकर परिस्थिती शेतकऱ्यांची यायची. तर अशा वेळी शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराला आल्यावर पहिल्यांदा काय केलं, तर ही वतनदारी पद्धत बंद केली आणि इनामी दिलेल्या ज्या जमिनी होत्या त्या सगळ्या वापस घेऊन टाकल्या आणि त्या जमिनीची प्रतवारी केली.
15 टाईपमध्ये, म्हणजे जमिनीचे टाईप असतात ना, बागायती, जिरायती वगैरे, असे 15 प्रकार केले, प्रतवारे केले आणि जमिनीची मोजणी केली मलिकंबरच्या काठी पद्धतीने. 20 बाय 20ची ती काठी असायची. त्या काठी पद्धतीनं शिवाजी महाराजांनी जमिनीची मोजणी केली आणि शेतकऱ्यांना पहिल्यांदा जमिनीचा मालकी हक्क छत्रपतींच्या काळामध्ये मिळाला. छत्रपतींच्या काळामध्ये मालकी हक्क तर मिळाला, पण जो कर वसूल होता तो सुद्धा जमिनीच्या प्रतवारीनुसारच असायचा. जमीन खूप बागायती असेल तर 5 मन धान्य वर्षाला, जमीन जर जिरायती असेल, थोडीफार व्यवस्थित येते, तर 1 मन धान्य, आणि ज्याची जमीन जास्त पिकतच नाही, अगदी नाममात्र आहे, तिथं फक्त पाव मन धान्य वर्षभरासाठीच असायचं. एवढा कर किंवा टॅक्स वसूल केला जायचा. आणि शेतकऱ्यांसाठी बी बियाणासाठी ते किंवा अवतरणासाठी जे कर्ज मिळायचं 0% व्याज दराने असायचं. बघा, इतकं सुंदर नियोजन शेतीविषयक धोरण आज होतं. पण आज जर आपण पाहिलं, बरं शेतकऱ्यांसाठीच नाही तर व्यापाऱ्यांसाठी सुद्धा अथणीची बाजारपेठ व्यापाऱ्यांची जळाली होती. तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यापाऱ्यांना सुद्धा स्वराज्यातून मिळवून आपली हे दिलं होतं. स्वराज्याच्या रकमेतून मोबदला त्या अथणीच्या बाजारपेठची भरपाई दिली गेलेली होती. आता ती भरपाई दिली गेलेली होती म्हणजे शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन फक्त व्यापाऱ्यांप्रतीच नव्हता, तर शेतकऱ्यांप्रती होता, व्यापाऱ्यांप्रती होता. आज जर पाहिलं आजचं सरकार आपण, तर शेतकरी मेला तरी चालेल, इकडे तरुण तुम्ही शिका, 5-5, 6-6 वर्ष डिग्र्या घ्या, पैसे खर्च करा, तुम्ही बेरोजगार राहा, काही घेणं देणं नाही. मध्यम वर्ग नामशेष झाला तरी चालेल आणि नोकरदार वर्ग टॅक्स भरू मेला तरी चालेल, मात्र आपल्या खुर्च्या वाचल्या पाहिजे, व्यापारी जगला पाहिजे. खरं तर मला त्या विषयावर जास्त बोलायचं नाही. वामनदादा कर्डकांची एक कविता आहे, कदाचित ते आजच्या परिस्थितीवर लागू होते, म्हणून ती एक छोटीशी 2 लाईन मी तुम्हाला सांगते. व्यापाऱ्यांसाठीच ते म्हटलेले आहे वामनदादा कर्डक. ते म्हणतात की सांगा आम्हाला टाटा बिर्ला, अरे सांगा आम्हाला टाटा बिर्ला, बाटा कुठं आहे र, सांगा आम्हाला टाटा बिर्ला, बाटा कुठं आहे र, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे र, अरे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे र. शेतकऱ्यांसाठी ते म्हणतात, घाम शेतात आमचा गळ, घाम शेतात आमचा गळ, चोर आईतच घेऊन पळ, चोर आईतच घेऊन पळ, पळणाऱ्याचा धन चोरांचा, पळणाऱ्या त्या धन चोरांचा फाटा कुठं आहे र, सांग धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे र, अरे सांग धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे र. नीरव मोदी, विजय मल्ल्या, आदित्य बिर्ला मुठ्यावरी घेऊन पळाले, अजून सापडले नाही. इकडे 50-50 हजारासाठी बँक आमच्या घरात येऊन बसतात शेतकऱ्यांच्या. 1 लाख राहिले तरीही शेतीवर जप्ती आणायला येतात. मग आमचे शेतकरी बिचारे फाशी घेतात, कारण व्यापारी वाचला पाहिजे, शेतकरी मेला तरी चालेल, हे आजचं धोरण आहे. महात्मा फुलेंनी म्हटलं होतं, ज्यावेळेस ड्यू आणि डक साहेब यांना भेटायला महात्मा फुले गेले आणि त्यांनी ज्यावेळेस देशाची खूप स्तुती केली होती, जसं आज आपण करतोय, विश्वगुरु होणार आहे देश आपला, डिजिटल इंडिया होणार आहे, आणि इथे डिजिटल इंडिया होताना तसंच त्यावेळेस सुद्धा काही इंग्रज अधिकारी ड्यू आणि डक हे म्हणत होते की बाबा भारत खूप प्रगत झालेला आहे, सुटापुटातले व्यापारी दिसत आहे. त्यावेळेस महात्मा फुले त्या ठिकाणी म्हणाले होते की या ठिकाणी तुम्ही जी शेतकऱ्यांची प्रगती, तुम्ही ज्या व्यापाऱ्यांची प्रगती बघताय, सुटापुटातले व्यापारी बघून जर देशाची प्रगती ठरवत असाल, ती अत्यंत चुकीची आहे. तुम्हाला जर देशाची प्रगती बघायची असेल तर तुम्ही इथल्या शेतकऱ्यांच्या बांधावर चला, तिथे बांधावर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही दिवसागणिक घाम गाळणारा, काबाड कष्ट करणारा, पायात काटे रुतवून घेणारा शेतकरी पहा, आणि जर तो तुम्हाला प्रगत वाटला तर देशाची प्रगती ठरवा. आजही शेतकऱ्यांची परिस्थिती पहिली जशी होती तशीच आहे, आजही काही फरक पडलेला नाही. तर हे शेतकरी ज्यावेळेस मोहिमेवर जात होते लष्कर बनून, तर त्यावेळेस इथला सगळा कारभार स्त्रिया बघत होत्या, इतक्या कणखर स्त्रिया होत्या. आता महिलांविषयक धोरण जर छत्रपतींचं बघितलं तर बघा, सगळ्यात आधी राजकारणामध्ये महिलांचा होणारा उपयोग महाराजांनी थांबवला. कसा? तर राजकारणामध्ये बघा, जोधा अकबराला दिलेली आहे, आमेरची राजकुमारी, त्यानंतर छत्रछाल बुंदेलाची राजकुमारी, काय नाव आहे तिचं, पिक्चर बघितलेला आपण, मस्तानी. मस्तानी कोणाला नजराणा दिलेली आहे? बाजीरावाला दिलेली आहे. त्याच्यानंतर अजून पद्मावती, ज्यावेळेस तो राणा युद्धात हारतो तर त्यावेळेस कोण असतो तो? अल्लाउद्दीन खिलजी. अल्लाउद्दीन खिलजी आक्रमण करतो आणि पद्मावतीसह अनेक हिंदू स्त्रिया स्वतःला जाळून घेतात. का?
कारण त्या नजराणा किंवा त्यांना तिकडे जाणं भाग होतं. राजा युद्धात हारल्यानंतर फक्त संपत्तीवरच नाही तर तिथल्या स्त्रियांवर सुद्धा अधिकार गाजवण्याचा त्यावेळेस प्रथा रूढ होती. पण ही प्रथा सगळ्यात आधी शिवाजी महाराजांनी बंद केली आणि महिलांचा होणारा राजकारणातला उपयोग त्यांनी थांबवला, पूर्णतः थांबवला. त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं की शत्रूकडे बघताना नजर रोखून बघायचं, मुळीच नजर खाली जाता कामा नये. पण जर शत्रूची स्त्री पुढे आली एखादी तर ती नजर लगेच खाली गेली पाहिजे. हा शिवाजी महाराजांचा दंडक होता. एवढं कॉन्शियस होते महाराज. म्हणूनच कदाचित पहिलंच प्रकरण झालं रांझाच्या पाटलाचं, बाबाजी भिकाजी गुजर. त्यावेळेस शिवाजी महाराज फक्त 12 वर्षाचे होते. खेड शिवापूरला हे प्रकरणाची तपास चालू होता. तर शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी आदेश दिला होता की याचे हातपाय तोडून चौरंग करा. त्यानंतर प्रकरण दुसरं घडलं. शिवाजी महाराजांची पत्नी सखवाराबाई गायकवाड यांचा भाऊ सखुजी गायकवाड यांनी बेळवाडीचा किल्ला लढणाऱ्या सावित्रीबाई देसाईवर अत्याचार केला गेला. तर त्यावेळेस अक्षरशः माझा सक्का मेहुणा आहे म्हणून मी त्याला कुठं लपू हा विचार महाराजांनी केला नाही. त्याचे कान नाक डोळे काढून गडावरनं कडेलोट केला. महाराज सख्खे मेहुण्यालाही सोडत नाही, मग आपली काय गय आहे म्हणून त्या ठिकाणी स्वराज्यात महिलांवर परत अत्याचार झाले नाही. आज बघा मैत्रिणींनो, निर्भया होते, आपण कॅन्डल मार्च करतो. कोपर्डी सारखे प्रकरण होतात, आपण मूक मोर्चे करतो. प्रियंका राठोड जाळल्या गेली त्यावेळेस आपण नाईट मार्च केले. प्रकरण झालं की जे काही आपला आवेश येतो की इतका क्रोध, नराधमांना फाशी झाली पाहिजे, ह्या त्या वगैरे, फेसबुक व्हॉट्सअप सगळीकडनं आपण आक्रोश व्यक्त करतो. किती दिवस? जास्तीत जास्त 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर. त्याच्यानंतर आपल्याला काहीही घेणं देणं नसतं, सगळं जैसे ते होतं. मग अशी प्रकरणं होऊच नये यासाठी आपल्याला काय करता येईल? कारण बघा, महिलांनी जोपर्यंत स्वतःची काळजी आपल्याला स्वतःला घेता येत नाही तोपर्यंत आपलं रक्षण होणं नाही. कारण एक कविता आहे पुष्यमित्र शुंग यांची, तर ते म्हणतात, कारण बघा पॉक्सो ऍक्ट आलेला आहे माहिती आपल्याला, पॉक्सो कायदा. तर ज्या पॉक्सो ऍक्ट ज्या भौरी देवीमुळे आलेला आहे ती म्हातारी झाली आहे न्यायाच्या प्रतीक्षेत, पण तिला अजून न्याय मिळालेला नाही. तिची केस कोर्टात पेंडिंग आहे. तिच्यामुळे 2013ला पॉक्सो ऍक्ट आलेला आहे पण तिला अजून न्याय मिळालेला नाही. न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांसाठी कवी पुष्यमित्र शुंग यांचे कविता आहे. तर ते म्हणतात, कब तक आस लगाओगी तुम, कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से. कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से. जो खुद ही लज्जाहीन पड़े हैं वो क्या लज्जा बचाएंगे, उठो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद न आएंगे. कल तक केवल अंधा राजा, कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है. कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है, ओट सी दिए है जनता के कानों पर पहरा भी है. तुम ही बताओ ये अश्रु तुम्हारे, तुम ही बताओ ये अश्रु तुम्हारे, इनको क्या समझाएंगे, उठो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद न आएंगे. मैत्रिणींनो, जमीन ज्यावेळेस भुसभुशीत होते त्यावेळेस समोरचा माणूस खोदत जातो, खोदत जातो, खोदत जातो. पण पाषाण लागला तर नाद सोडून देतो. म्हणून जोपर्यंत आपल्या पायातली चप्पल आणि डोळ्यातली नजर सरळ आहे ना तोपर्यंत वाकडी नजर आपल्यावर कोणाची पडणारच नाही. आणि पडलीच तर नेहमी म्हणते तसं कापून घरी या पण संपून घरी येऊ. आणि माझ्या मावळ्यांनी मला सांगायचंय, जितका जितका आदर तुम्ही महिलांप्रती, स्त्रियांप्रती आपल्या मनात बाळगत राहाल ना तितके तितके तुम्ही छत्रपतींच्या जवळ जाल. तुम्हाला छत्रपतींच्या जवळ जाण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाहीये. एखाद्या कॅम्पसमध्ये किंवा बाहेर आपल्या कॉलेजच्या मुलींना कोणीतरी छेडत आहे असं ज्यावेळेस आपल्याला कळलं तर त्या ठिकाणी आपली धाड पडली पाहिजे आणि समोरच्याला अशी अद्दल घडवण्यात आली पाहिजे की परत कॅम्पसच्या किंवा इथल्या आपल्या गावातल्या मुलींकडे कोणी वाकडी नजर सुद्धा पडणार नाही. एखाद्या बसमध्ये आपल्या कॉलेजच्या मुली चढलेल्या आहेत, तुम्ही बघता आहात आणि मुलीला कोणीतरी छेडत आहे, कोणीतरी धक्का लावत आहे असं ज्यावेळेस आपल्याला वाटेल तर त्यावेळेस त्याच ठिकाणचा आपला मराठी माणूस जागा झाला पाहिजे आणि संदिशी कानशिलत त्या माणसाच्या वाजली पाहिजे. असा दरारा जर निर्माण होईल तर त्यावेळेस इथल्या महिला आणि मुली गल्लीतून जाताना, गावातून जाताना सुरक्षितता महसूस करतील, त्या सुरक्षित होतील. नाहीतर नुसतं मुलींनी कणखर होऊन फायदा नाही, मावळ्यांनी तेवढंच कणखर व्हायला पाहिजे. मावळ्यांसाठी अजून एक सांगायचं आहे, महाराजांनी बघा शिवजयंती आली की आपल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संचार होतो. मग आपण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचे नारे द्यायला लागतो. पण एक सजेशन मला तुम्हाला द्यायचं आहे, तुम्ही सगळे खूप छान आहात, निर्व्यसनी आहात, कोणीही व्यसन करत नाही असं मी गृहीत धरते आणि मग बोलते. ओके,
बरं बघा, व्यसनांबद्दल छत्रपतींनी सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणतात की व्यसनाधीनच्च सर्वाणु भूपती ही परिवर्जता. जर तुम्हाला भूपती व्हायचं असेल, छत्रपती व्हायचं असेल, तर तुम्हाला 7 प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावं लागेल. तुकाराम महाराज सुद्धा व्यसनांवर सांगताना म्हणतात की ओढोनी तंबाखू काढी न जो दूर, ओढोनी तंबाखू काढी न जो दूर, बुडे न ते घर तेने प्यापे. एकटा जात नाही, अख्खं घर घेऊन मरतो. आज जर महाराष्ट्रात पाहिलं तर बघा, फक्त तंबाखूमुळे दर 8 सेकंदाला एक तरुण मृत्युमुखी पडतोय. स्मोकिंग आणि तंबाखूमुळे दर 8 सेकंदाला एक तरुण मृत्युमुखी पडतोय. काय वाटत असेल त्या फॅमिलीतल्या, कुटुंबातील लोकांना? कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होतं. कारण तरुण मुलगा जर जात असेल घरातला, त्याला जर खांदे द्यायची वेळ वडिलांवर येत असेल, तो वडील मेल्यातच जमा आहे. या भारत देशामध्ये 16 करोड बेवडे लोक आहेत. दारुडे किती आहे? 16 करोड. बघा, 125 करोड जनतेमध्ये, 140 करोड जनतेमध्ये 16 करोड आहेत. बरं, तुम्हाला मी ते श्लोक अजून एक ठिकाणी या ठिकाणी लागू पडतो बघा. बुडे ना ते घर तेने पापे. एकटाच हे होत नाही, अख्खं घर घेऊन बसतो. स्वतःच नाही, मी तर म्हणते दुसऱ्याचंही. एखादा माणूस पिलेला आहे आणि तो ड्रायव्हिंग करत येतोय, गाडी ड्राईव्ह करतोय, तर तो इतका ओव्हर कॉन्फिडन्स असतो, त्याला काही भान नसतो, तो चालू असतो. समोरचा जो शुद्धीतला असतो ना, तो मात्र त्याला बघून डगमगतो आणि इकडे तिकडे जाऊन कुठेतरी ठोकतो आणि तो मरतो. जो पिलेला आहे तो शाबूत राहतो. कॉन्फिडन्स आहे. म्हणजे तो एकटा मेलाय का? दुसऱ्याला मारलंय, तो मात्र जिवंत आहे. मरायला हा पाहिजे होता. बघा, एकच सांगायचंय, ज्या तोंडातून शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, त्या तोंडामध्ये कधीही गुटखा, खर्रा, सिगारेट, स्मोकिंग काहीही होता कामा नये. असं होत असेल तर आपण छत्रपतींचं नाव घेण्यास एबल नाही असं स्वतःला गृहीत ठरायचं आणि नावच घ्यायचं नाही. कारण बघा, ज्यावेळेस ॲबेकारे भारतात आला होता फ्रेंच वाईन घेऊन महाराजांना गिफ्ट करण्यासाठी, त्याला त्याच्या जहाजांना परवानगी मिळावी म्हणून तो आला होता. आणि कोणीतरी काहीतरी लाच घेऊन जातं, तसं तो फ्रेंच वाईन घेऊन आला होता. आवाज येतो शेवटपर्यंत? फ्रेंच वाईन घेऊन आला होता ॲबेकारे. त्यावेळेस संभाजी महाराज म्हणाले होते की महाराजांच्या काळामध्ये किंवा महाराजांच्या वाड्यामध्ये, स्वराज्यामध्ये महाराजच नाही तर मावळ्याला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाही, असं आपण खूप भाषणात ऐकतो. मात्र मग तोंडात गुटखा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्यांना ज्यांना नाही ते तुम्ही खूप निर्व्यसनी आहात, हे आधीच तुम्हाला सांगितलं. पण जर चुकून एखाद्या वेळेस जरी घेण्याची इच्छा होत असेल तर रायगडावर जायचं. कोणी घरातले व्यक्ती गेल्यानंतर आपण प्रेमापोटी एखादी वस्तू सोडतो ना, कोणी चहा सोडतात, कोणी भात सोडतं, कोणी काय काय सोडतं. तसं छत्रपतींच्या नावाने तिथं जायचं आणि आपली जी काही व्यसन आहे ते सोडून यायचं. तर मग मी छत्रपतींचा खरा मावळा आहे असं म्हणायला हरकत नाही. छत्रपतींची जी लढाई होती ती आणि आजची लढाई यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. कारण छत्रपतींची लढाई तलवारीची होती. आता जगदंब तलवार भारतात येणार आहे थोड्या दिवसानंतर, तुम्ही न्यूज मध्ये ऐकत असाल. छत्रपतींची लढाई तलवारीची होती, पण आपली लढाई मात्र पूर्णतः बदललेली आहे. आज जर तुम्ही खूप मोठे होत असाल, खूप पुढे जात असाल, कॉलेजमध्ये असेल किंवा बाहेर असेल किंवा गावामध्ये जर चांगलं काही करायचं ठरलं, तुम्ही एखाद्या शिवजयंती करायची ठरली, तरी तुमचे विरोधक तुम्हाला सरळ सरळ लढायला येणार नाही. ते काय करतील? त्या मागून काहीतरी, हा किती पैसे खातोय, हा पैसे खाण्यासाठीच करतोय, किंवा तुम्हाला बदनाम करण्याचं षड्यंत्र करतील. का माहित आहे का? बुधभूषण मध्ये छत्रपती संभाजीराजांनी सांगितलंय की हे नागराजा जास्त तळपू नको, हे नागराजा जास्त तळपू नको, कारण दुर्जनांची चमक तुझ्याहून खूप जास्त आहे. तुझ्या फक्त एका जीवेत विष आहे, दुर्जनांचं सर्वांग विषाने व्याप्त आहे. असे दुर्जन आपल्याला पुढे जाऊ देणार नाही, आपल्याला चांगलं काम करू देणार नाही. कारण त्यांना माहिती आहे तुमच्या बुद्धीपुढे, तुमच्या चातुर्यापुढे त्यांचा निभाव लागणार नाही. म्हणून ते सरळ सरळ तुमच्यावर हमले करत नाही. पाठी मागून कोणाच्या तरी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील. ही मुलगी किती खराब आहे म्हणून बदनामी करायला सुरुवात करतील. हा मुलगा कसा वाया गेलेला म्हणून बदनामी करायला सुरुवात करतील. पण आपण ज्यावेळेस परिवर्तनाची लढाई किंवा काहीतरी चांगलं करायचं जर ठरवलं तर मुळीच मागे बघायचं नाही. आज आपली लढाई कोणती आहे? बेरोजगारीची लढाई आहे, दारिद्र्याची लढाई आहे, परिस्थितीशी आपल्याला झगडायचं आहे, महागाई विरोधात आपली लढाई आहे. आपली लढाई खूप मोठी आहे. आज तुम्ही जवळजवळ बघा 21चा जो काही आकडेवारी आलेली आहे त्याच्यानुसार 2021 मध्ये जी आकडेवारी, दर वर्षाला 15 लाख इंजिनियर पास आउट होत आहेत डिग्री घेऊन. किती? 15 लाख इंजिनियर. तुमची स्पर्धा कोणाशी आहे? 15 लाख लोकांशी आहे. आणि नोकऱ्या किती जणांना मिळत आहे दरवर्षी? 2.5 लाख लोकांना. किती?
बाकीचे काय करताय? काय करताय? अनएम्प्लॉयड आहे, बेरोजगार आहे. मग आपली लढाई बेरोजगारीशी आहे. इंजिनिअरिंग कुठेच वाया जात नाही, फक्त आपल्याला प्रॅक्टिकली यूज करता आलं पाहिजे, कुठे आपलं डोकं चालवायचं आणि कुठे नाही. म्हणून सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघे 5 मावळे घेऊन स्वराज्याला सुरुवात केली होती आणि 6 जून 1674 स्वतःचा राज्याभिषेक करून पहिले अभिषिक्त राजे ते बनले. छत्रपती शिवाजी महाराज या नावाची ताकद खूप मोठी आहे, ती ओळखायचं आणि मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपल्याला कामाला सुरुवात करायची. यश नक्कीच मिळतं, कारण इतिहास साक्षी आहे. आजपर्यंत ज्यांनी महाराजांचं नाव घेतलं त्यांचं नाव इतिहासात झालेलं आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची एक संस्था बंद पडली होती, शिक्षण संस्था बंद पडली होती, शिवाजी शिक्षण संस्था या संस्थेचं नाव होतं. बाळासाहेब खैरे नावाच्या त्या ठिकाणी जे काही अधिकारी होते त्यांनी 5 लाखाची मागणी केली होती. 5 लाख रुपये द्या, तुमची संस्था चालवायला परवानगी देतो. एक मारवाडी कर्मवीर भाऊराव पाटलांकडे आला आणि म्हटला की 5 लाख घ्या आणि तुमची शिक्षण संस्था चालू करा, फक्त त्या संस्थेचं नाव शिवाजी बदलून माझ्या बापाचं नाव द्या. तर त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते की वेळ पडली तर येडा मी बापाचं नाव बदलेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. त्यानंतर तुमच्या मराठवाड्यातलीच नाव मुद्दा म्हणून सांगते, पंजाबराव देशमुख. पंजाबराव देशमुख यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत. कोणत्याही शिक्षण संस्थेला त्यांनी बायकोचं, भावाचं, पुतण्याचं, मुलाचं कोणाचंच नाव दिलेलं नाही, तर त्यांनी शिवाजी शिक्षण संस्था म्हणूनच त्यांनी नाव दिलेलं आहे. भगतसिंग त्यांनी म्हटलं की स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणाच मुख्य स्वराज्य लढ्यातून आलेले छत्रपती शिवाजी महाराज आहे. असं म्हणणारा भगतसिंग ज्यावेळेस हसत पासावर जातो तर त्यावेळी तो म्हणतो की, भगतसिंग काय म्हणतो तुम्हाला माहित आहे ना सगळ्यांना? जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, उस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला, माहे रंग दे बसंती चोला, माहे आज या ठिकाणी मी डॉक्टर भारती मडवई, वेदस्पर्शची संचालिका आहे, एक हृदयरोग तज्ञ आहे. म्हणून तुम्ही मला बोलवलाय का? नाही. का बोलवलंय? शिवव्याख्यात आहे म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते म्हणून या ठिकाणी बोलवलंय. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या आणि जे जे काम ठरवलेलं आहे, जे जे ध्येय आणि उद्दिष्ट ठरवलेलं आहे ते नक्कीच पूर्ण करा आणि ते पूर्ण होतं. बघा, तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात, ते दाखवण्यासाठी तुम्हाला छत्रपतींसारखी दाढी राखायची गरज नाही, टिळा लावायची गरज नाही, बेंबीच्या देठापासून शिवाजी महाराज की जय ओरडायची गरज नाही, भगवा झेंडा गाडीवर फडकवायची गरज नाही, गाडीला कर्ण कर्कश ते काय म्हणतात तुम्ही सायलेन्सर काढून गाडी वाजवायची गरज नाही. तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात हे दाखवण्यासाठी तुमचं वर्तन, तुमची वागणूक आणि तुमचं कर्तृत्व सफिशियंट आहे, पुरेसं आहे. आणि ते जर असलं तर तुम्ही छत्रपतींचे मावळे आहात. काळ बदलणार, कपडे बदलणार, युग बदलणार, पण छत्रपतींचा जो विचार आपल्या मेंदूत आहे तो कधीही बदलणार नाही. तो इतका घट्टपणे मेंदूत कोरलेला आहे ना, तो बदलण्याची धमक अजून कोणातही नाही. म्हणून सांगते की हम बदल जाते हैं, तुम बदल जाते हो, मंजर बदल जाते हैं. कौन कहता है शिवराय पैदा नहीं होते, शिवराय तो पैदा होते हैं, बस नाम बदल जाते हैं. सगळ्यांना एकदा जय जिजाऊ, जय शिवराय एकदा आपण घोषणा देऊया. जय जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.